ठरेल. आणि आज बाकी काही जरी नसलं तर हरकत नाही तर बापा, परंतु कपड्याला त्याच्या बाबतीत घराच्या बाबतीत पाहतच राहा. मग एवढे भारी भारी लोक लग्नात गेल्यावर कार्यक्रमात गेल्यावर बाबा कुठून आले असं वाटते. एवढे चांगले लोक आहे बघा असे म्हणजे श्रीमंतीच्या दृष्टिकोनातून. पण काही काही लोक जरी श्रीमंती आली आहे तर या आंब्यासारखे आहेत. म्हणजे त्यांच्याकडे भरपूर काय काय दिसते पण समाजासाठी मात्र त्याचा वापर करत नाहीत बघा. काही काम काढलं, काही विहाराचं काम काढलं, समाजाचं काम काढलं, धर्माचं काम काढलं तर आमच्याकडे काहीच नाही म्हणते. तुमच्याकडे असे असतील की नाही माहित नाही, तुम्ही तर बिलकुलच नाही. परंतु असे लोक आहे बघा, बिलकुल केलं लागत नाही म्हणतात समाजाचं. मी कमवलंय म्हणतात, परंतु मी जरी कमवलं असं म्हणत असाल ही पात्रता कोणी निर्माण करून दिली? बाबासाहेब जर नसते ही पात्रता निर्माण झाली असती काय? शिक्षणाची समान संधी दिली असती काय? बिलकुल नसती दिली. रिझर्वेशन दिलं नसतं, काही दिलं नसतं. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले पहिल्या आंब्यासारखे लोक समाजामध्ये आहेत. या दृष्टीने म्हणजे आपण आध्यात्मिक पण घेतोय आणि भौतिक पण घेतोय. दुसरा आंबा सांगितलं भगवंताने वरच्या बाजूने आकर्षक नसतो पण आतून मात्र फार चविष्ट असतो. खरंच असतो बघा. आम्ही आंबे लय खाल्ले. शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला आमच्या. शेतात आंब्याची झाडं लय होती अशी किनाऱ्यावरती. सकाळ झाली शेत जवळच होत. जायचो शेतामध्ये मस्त पैकी ब्रश वगैरे केला, झाडावर चढायचा, जो पाडाचा आंबा आहे तोडायचा, तो तिथेच खायचा. तुम्ही खाली असता, तुमचा जन्म खेड्यात झाला, धीरूभाई अंबानीच्या घरी तोडी झाला. ती एक जिंदगी असते बघा गावाकडची, फार चांगली जिंदगी असते खरोखर. तर बघा काही काय आपले वरतून दिसायला असे हिरवे हिरवे असतात नाही का, असे जास्त कलरफुल नसतात पण आतून मात्र फार चवदार असतात बघा. फार गोड लागतात बिलकुल. कैरी असताना काही काही आंबे फार गोड असतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, लहानपणी मीठ लावून आंबे खायचो तर काही काही आंब्याला मीठ लावायची गरजच पडायची नाही. काकडी सारखे आंबे लागायचे बघा. तुम्ही खाल्ले काय? हाडू लागले म्हणजे खाल्ले बाबा. काय खाणारे लोक. तर ते काही आंबे असे असतात. दुसरा प्रकार सांगितला की वरतून दिसायला बरोबर नसते पण आतून मात्र फार चवदार असते. असेच काही लोक आहेत बघा. वरतून दिसायला म्हणजे सौंदर्य पण काही काही लोकांचं बरोबर नसते पण स्वभाव मात्र फार चांगला असतो. तर काही असे लोक जे असतात ते वाणाला नसतात पण गुणाला मात्र फार चांगले असतात. आता तुम्ही कसे वाणाला आहे का गुणाला आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. पण भगवंताचं तो वचन आहे वाणाला नसलं तर हरकत नाही पण माणूस कशाला पाहिजे? कशाला? आणि सोयीकीच्या वेळेस श्रीमंतीच पाहता बापाचं वाण पाहता ते मात्र कोरी आहे का काळा आहे का किसे आहे का काय श्रीमंती काय? पोरगा काम करते का बाप काम करते का माय काम करते का बहीण काम करते का जावई काम करते का काय? नांदायचं एकाच व्यक्ती सोबतच झाल्या घराचा विचार लय घरीत लग्नात तर लय बेकार घरी तुमचं बाबा त्यात आपल्या लोकांकडे आता कधी कधी जातो विचारणा करतो जवळच्या लोकांना बा पोरगी कुठची केली किंवा पोरगा कुठचा आहे वगैरे कुठे दिली का वगैरे तर ते म्हणते पाहुण्यातच दिली म्हणते सोयऱ्यातच दिली म्हणते म्हणजे आम्ही म्हणते पाहुणे आहे म्हणे आम्ही लाडवण आहे म्हणे आम्हाला आंदोलनाची चालत नाही. आंदोलन म्हणते सोमसाठी चालत नाही. मी म्हटलं बाबासाहेबांनी जाती तोडो समाज तोडो सांगितलं. समतेचा धम्म आपल्याला दिला आणि 68 वर्षात हे म्हणते आम्ही लाडवण आहे म्हणते आंदोलनाची सोमसाठी चालत नाही म्हणते. इंकराची बावण्याला चालत नाही म्हणते. हे आम्हाला माहित नव्हतं. त्यामुळे काही ठिकाणी माहित करून घेतलं बाबा हे सांगण्यासाठी. हे लय बेकार आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही पाळत असाल तर पाळू नका असं काही. कारण बाबासाहेबांनी बघा समता शिकवली, बुद्धाचा धम्म दिला का नाही. चांगले लोक जर असतील क्वालिफाईड वेल क्वालिफाईड असतील गुणवान असतील त्याच्यासह तर त्या ठिकाणी आपली पोरगी किंवा तिची पोरगी आपण केली पाहिजे. परंतु या सगळ्या कोड जाती मध्ये कोड जातीमध्ये जर गुंतून राहाल तर लय बेकार हाल होतील बघा येणाऱ्या भविष्यामध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतोय की वरतून दिसायला आकर्षक नसतात काही आंबे पण आतून मोठे चवदार असतात. असे आंबे असतात समाजामध्ये सुद्धा फिरताना आम्हाला हे दिसतात. काही लोक गरीब असतात बिचारे, मध्यमवर्गीय असतात. त्या दिवशी एका आई म्हणे भतीजी मी घरकाम करत आहे म्हणे, माझी पोरगी आता शिकते म्हणे आणि घरकाम करत असताना मी संकल्प केला
तुम्ही जे भिकू लोक काम करता म्हणजे मी प्रवचन रोज ऐकतो आणि मला काही फार पगार वगैरे जास्त नाहीये, पण माझ्या मनात विचार आला म्हणे बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा लागली, बाबासाहेबांचा विचार मला समजला आणि मी विचार केला की मला जे काही पगार मिळते महिन्याला त्यातून मी काही ना काही दर महिन्यात तुम्हाला देत राहील. हे भल्या भल्याना जमत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळे श्रीमंत तसे नाहीत, पण सगळ्या श्रीमंतांना हे जमत नाही, पण मध्यमवर्गीय गरीब जे ध्यानावर आहेत त्यांना मात्र हे जमते. आणि म्हणून भगवंताने सांगितलं वरच्या बाजूने आकर्षक नसलेले आंबे असतात काही काही, परंतु आतून चवदार असतात. मला तर वाटते बापा तुम्ही असेच आहे का काय, ते आतून चवदार असले पाहिजे. तिसरा प्रकार सांगितला भगवंताने की वरच्या बाजूने आकर्षक नसलेले आणि आतूनही बेचव असलेले. हे तर लय बापावा नाही कुणालाय नाही म्हणते बिलकुल. गरिबी ते गरिबीच असते हो, गरिबी ते गरीबच, त्यातून दारू पिते असे असतात. आहेत समाजामध्ये लोक बघा बिलकुल म्हणजे गरिबी पण आहे आणि धर्माचं आचरण करत नाही, धर्माचं आचरण करत नाही, विहारात येत नाही बिलकुल, 18 विश्व दारिद्र्य आणि पोरं पण वाया जातात मग त्यांचे. कारण भगवान म्हणाले धार्मिकतेसाठी श्रद्धेसाठी गरिबी श्रीमंतीचा विषय नाहीये, शिक्षणाचा असण्याचा नसण्याचा पण विषय नाहीये. तुम्ही धार्मिक असायला पाहिजे, तुम्ही सिलवान असायला पाहिजे, तुम्ही दानी असायला पाहिजे, तुम्ही ध्यानी असायला पाहिजे आणि त्यासाठी तुमची बुद्ध धर्म संघावर श्रद्धा असायला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की काही काही आंबे इथे असे असतात की वरतूनही आकर्षक नसतात, दिसायला बरोबर नसतात आणि आतूनही एकदम बेचव असतात. एक घास खाला ते आंबा फेकूनच दिला पाहिजे बापा, असं व्हायचं कधी कधी. आणि आता होत असेल तर असे लोक पण आहेत बघा, बिलकुल गरिबी आहे त्यांच्याकडे,